नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्पर्धा ज्ञान यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाव्य चालू घडामोडी 2024-25 जे तुम्हाला येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली येथे 4 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले होते. तसेच गाव बडे तो देश बडे या संकल्पनावर आधारित विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे हा आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने मैया सन्मान योजना सुरू केली आहे? तर झारखंड या राज्य सरकारने मैया सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. तसेच पात्र महिलांना 2,500 रुपये प्रतिमाह दिले जातील. नेक्स्ट, प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट 2024 भारत कितव्या स्थानावर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये भारत 126व्या स्थानावर आहे आणि तसेच फिनलँड हा देश सलग 7व्यांदा प्रथम स्थानावर आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा रिपोर्ट युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क द्वारा प्रकाशित केला जातो. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 भारत कितव्या स्थानावर आहे? तर यामध्ये भारत 85व्या स्थानावर आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, कोणी फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट 2025 प्रकाशित केला आहे? तर हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याने प्रकाशित केला आहे. नेक्स्ट, नुकतीच ISRO इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर व्ही नारायणन यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 साली झाली. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताला 2 सुवर्ण पदक मिळवून देणारी पहिली महिला कोण ठरली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अवनी लेखरा ही सुवर्ण पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरली आहे 2024 मध्ये. पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय असणार आहे? तर पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव श्रीविजयपुरम हे असणार आहे. तसेच पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबारची राजधानी आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1789 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्चिबाल्ड ब्लेअरच्या सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आले होते. आता श्रीविजयपुरम हे पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, भारतीय प्रजासत्ताक दिन 2025 चे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रोवोबो सुबियांतो, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोवोबो सुबियांतो हे भारतीय प्रजासत्ताक दिन 2025 चे प्रमुख पाहुणे असणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2024 चे प्रमुख पाहुणे इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष हे होते. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट, फ्लेमिंगो महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? महत्त्वाचं आहे. तर आंध्र प्रदेश,
मधील तिरुपती येथे फ्लेमिंगो महोत्सव 2025चे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव 18 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान होणार आहे. आणि आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी अमरावती आहे. ही सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. पुढे, कोणत्या राज्यात गरुडक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू करण्यात आली? तर कर्नाटक राज्याने गरुडक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे. नेक्स्ट, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कोठे उभारले जात आहे? तर राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक उभारले जात आहे. तसेच राजघाट येथे महात्मा गांधी यांचे सुद्धा स्मारक आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, कोणाची भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड BCCI सचिवपदी निवड करण्यात आली? महत्त्वाचं आहे. तर देवजीत सैकिया यांची BCCIच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच BCCIची स्थापना 1 डिसेंबर 1928 मध्ये झाली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, जे खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील कोणत्या बोगद्याचे उद्घाटन केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले आहे. ज्या बोगद्याची लांबी 6.5 मीटर इतकी आहे आणि हा बोगदा श्रीनगर ते लेह मार्गावरील सोनमर्ग जवळ आहे. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. तसेच श्रीनगर आणि सोनमर्ग या दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते मित्रो आजचे आपले महत्त्वाचे चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. मित्रहो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा. धन्यवाद.